नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा नवीन प्रोमो समोर आलाय आणि त्यामध्ये पाहायला मिळतंय की दीपकने नंदिनीच्या विरोधात साक्ष देऊन नंदिनीला खोटं ठरवलेलं असतं. त्यामुळे रम्या नंदिनीला म्हणते की नंदिनी, तुझा आता खेळ खल्लास झाला आहे. ही घे तुझी बॅग आणि आमच्या घरातून चालती हो. तर आता रम्या असे म्हणताच नंदिनी नाईलाजाने तिची बॅग घेऊन आता घर सोडून निघालेली असते. तेव्हा नंदिनीला इतर कोणीच अडवण्याचा प्रयत्न करत नसल्याने जीवा मात्र त्याला खूप वाईट वाटतं. नंतर जीवा नंदिनीचा हात पकडून तिला म्हणतो की थांब नंदिनी, तू हे घर सोडून कुठेही जाणार नाहीस. अगं नंदिनी, घरातील इतर कोणाचा तुझ्यावर विश्वास असो किंवा नसो, तरी माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. नंदिनी, तू कधीच खोटं बोलू शकत नाही, मला माहिती आहे. तर आता नंदिनी जीवाला म्हणते की नाही जीवा, तुम्ही मला अडवू नका. मला प्लीज इथून जाऊ द्या, प्लीज. मला तसंही या घरातील बऱ्याच व्यक्तींना मीच खोटी आहे असं वाटत आहे. अं, त्याच तर असं तसं नंदिनी बोलते. तर मित्रांनो, आता ती म्हणते की मला इथे क्षणभर सुद्धा थांबू वाटत नाहीये. हे बोलणं ऐकून जीवाला खूप त्रास होतो. जीवा रागा स्वात्यावर रम्याकडे पाहू लागतो आणि अखेर झालं ना तुमच्या मनासारखं असं म्हणतो. आणि मित्रांनो, नंदिनीची काही चूक नसताना केवळ त्या दीपकच्या खोट्या साक्षीनुसार तुम्ही आज नंदिनीला दोषी ठरवलं. खरं तर या असल्या अन्याय होणाऱ्या घरात मला सुद्धा राहायचं नाहीये. आणि आता मित्रांनो, नंदिनी बरोबर हे घर सोडून आता मी कायमचं निघून जातो असं जीवा म्हणतो. नंदिनी मात्र जीवाला म्हणते की नाही जीवा, माझी एकटीचीच लढाई आहे, मला एकटीला लढू द्या. माझ्यासाठी तुम्ही हे घर सोडून कुठेही जायचं नाहीये. आणि तसंही मी या घरामध्ये तेव्हाच पाऊल टाकेल जेव्हा मी मला स्वतःला निर्दोष सिद्ध करेल आणि वसू आत्याच खरा आरोपी आहे हे मी दाखवून देईल.